राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या आणि झटपट अशा बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण आजच्या सर्वात महत्त्वाच्या अशा शेतीविषयक झटपट बातम्या बघूया। थकीत ठिबक अनुदान आठवडाभरात जमा होणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची शेतकरी मेळाव्यात ग्वाही। घोटाळ्याची कागदपत्रे सुरेश धस यांच्या ताब्यात, पैसे लाटण्यासाठीच धनंजय मुंडे यांना डीबीटी नकोय, सुरेश धस यांचा आरोप। व्हॅलेंटाईन डेने मार्केटला गुलाब दराची लाली, वातावरण बदलामुळे उत्पादनावर परिणाम, फुलांच्या मागणीत कालपासून होत होते वाढ। राज्यस्तरीय पीक स्पर्धेत पुण्यातून पाटील, राजोळे, खोत या आल्या प्रथम। बेदाणा दरात प्रति किलोस 25 रुपयाची वाढ। बेदाणा दर: हिरवा बेदाणा 170, पिवळा बेदाणा 160, काळा बेदाणा 70 ते 110। खाजगी बाजारात कापूस स्थिरावला 7,200 रुपये दरांवर, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी येतोय अडचणीत। नोटाचा वापर मतदानात कमी, विधानसभा निवडणूक दिल्लीमध्ये यावेळी नोटाचा वापर कमी दिसला। आश्रमशाळेतील मुलांच्या आहारात स्ट्रॉबेरी, प्रकल्प अधिकारी देसाई यांचा पुढाकार, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना देखील होणार फायदा। कृषी विद्यापीठांच्या पडीक जमिनी चारा लागवडीसाठी वापरा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे महत्त्वाचे आदेश। शेगाव येथे संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सवास प्रारंभ, राज्यातील भजनी दिंड्यांचे होणार आगमन। तूर खरेदीसाठी शासनाचे आदेश अखेर दाखल, हमीभाव खरेदी अंतर्गत राज्यात प्रतीक्षेत असलेली तूर खरेदी अखेर सुरू झाली। गोव्याच्या धर्तीवर काजू बिला आधारभूत किमतीची मागणी, गोवा शासनाने काजू बिला प्रति किलो 170 रुपये आधारभूत किंमत निश्चित केली आहे। खानदेशात पपई लागवड सुरूच, क्षेत्र वाढण्याचे संकेत। खानदेशात हंगामातील पपईची लागवड जास्त असल्याने क्षेत्र वाढले आहे। कमाल तापमानातील वाढ कायम, राज्यात गेले काही दिवस कमाल तापमान सातत्याने वाढल्याने उकाडा त्रासदायक ठरत दिसला आहे। सुरत चेन्नई मार्गासाठी जबरदस्तीने भूसंपादन, मैंदर्गीत उभ्या पिकातून जेसीबी घालून नुकसान, शेतकऱ्यांतून संताप। विघ्नहर मध्ये महाविकास आघाडी की बिघाडी, पुणे जिल्ह्यातील सर्वात चांगल्या कामकाजासाठी नावाजलेल्या विघ्नहर सहकारी कारखान्याची निवडणूक लवकरच होत असताना ही महत्त्वाची बातमी। पुणे महानगरपालिकेचे फळे फुलांचे आजपासून प्रदर्शन, पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात हे दरवर्षी प्रदर्शन भरते। ॲग्रिस्टॅकची घरबसल्या नोंद, ओळख क्रमांक नोंदणीसाठी शेतकऱ्यांचा वेळ वाचणार, केंद्राकडून राज्याला 148 कोटी। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला महावितरण लावणार घरघर, घरगुती वीज वापर संध्याकाळी 6 ते सकाळी 9 दरम्यानच। भिकारीही 1 रुपया घेत नाही तर आम्ही पीक विमा देतो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य, कोकाट्यांविरोधात जनआंदोलन उभारले। 171 गावांभोवती नायट्रेटचा फास, युरियाचा अतिवापर घातक, खतांच्या वापरात खानदेशातील जळगाव राज्यात अव्वल असल्याचं दिसून येत आहे।
धस मुंडे राजकीय भेटीने व्हॅलेंटाईनचे तर्कवितर्क, बावनकुळेंची मध्यस्थी, मनोज जरांगे पाटील सुरेश धस यांच्यावर भडकले, बोलले गद्दार आहेत धस. गळ्यात नोटा घालून महिलेचे म्हाडा मुक्कायालयात आंदोलन. वांद्र्यातील म्हाडा मुक्कायालयात एका महिलेने गळ्यात नोटा घालून आंदोलन केल्याने सर्वजण बघत बसले. न्यू इंडिया बँकेचे हजारो खातेदार हादरले, 6 महिने पैसे काढण्यास मनाई, आरबीआयने प्रशासक नेमला. रविवारी होणार खेळ खंडोबा, देखभाल दुरुस्तीसाठी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, हार्बर मार्गावर विशेष लोकर धावणार. मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटा तीव्र होणार, यंदा फेब्रुवारी अखेर पारा 40 अंशावर जाणार, तापमानात 0.74 नी वाढ. लातूरची तुरडाळ ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा अन दुबईत, कोट्यावधींची उलाढाल. शेतकऱ्यांना किती मिळेल भाव याकडे लागलंय सर्वांचं लक्ष. पहिल्या सोडतीत 1,01,916 बालकांची निवड. RTE प्रवेशाला प्रारंभ, 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत. म्हाडाच्या सुरक्षा रक्षकांची पत्रकारांवर अरेरावी, आंदोलनाचे चित्रीकरण करताना हातातला फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न. शरद पवार आणि ठाकरे गटातील बेबनाव मविवाच्या मुळावर ठाकरेंच्या पक्षाने संजय राऊत यांनी पवारांवर केली होती टीका. पालकमंत्री पदासाठी भरत गोगावलेंचे तुळजाभवानीला साकडे. पालकमंत्री पदाचा तिढा 2 दिवसात सुटणार असल्याचा व्यक्त केला विश्वास. तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट अशा कृषी बातम्या. अशाच बातम्यांसाठी व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.